हॅलो नमस्ते, स्वागत आहे तुमचं रुचिताच किचन या चॅनलवरती। आज आपण इकडे बघणार आहोत शाही पापलेट भरीत म्हणजेच भरलेलं पापलेट। तर ह्याला शाही पापलेट का म्हणतात ते तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायलाच मिळेल। तर हा व्हिडिओ जो ते शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला तर पाहूया व्हिडिओ। शाही पापलेट भरीत करण्यासाठी मी इकडे मोठ्या आकाराची इकडे पापलेट घेतलेली आहेत आणि तुम्ही इकडे पाहू शकतात की कशा पद्धतीने तिकडे ते कट मारून घेतलेले आहेत। आणि इकडे भरीत करायचं आहे म्हणजेच आपल्याला इकडे स्टफ करायचा आहे तो मसाला। त्यासाठी मी इकडे कोळणीकडूनच हे व्यवस्थित ते पापलेट जे तिकडे कट करूनच आणलेलं। आणि आता इकडे आपण फर्स्ट मॅरिनेशन करून घेणार आहोत। तर सगळ्यात आधी जो आहे तर मी इकडे लिंबाचा रस जो आहे या दोन्ही पापलेटांना इकडे लावून घेते। आणि तुम्ही इकडे पापलेटची साईज सुद्धा पाहू शकतात की किती मोठ्या प्रमाणावरती आहे ती। तर आता ह्याच्यावरती 1 चमचा मिरची पावडर घेतलेली आहे, 1 चमचा हळद, 1 चमचा तंदुरी मसाला एव्हरेस्टचा वापरलेला आहे। हे आपल्या इकडे फर्स्ट मॅरिनेशन तयार होते। चवीनुसार मीठ, आलं लसूण मिरची कोथिंबीर ह्याची पेस्ट इकडे मी 1 चमचा लावून घेतली आहे। आणि व्यवस्थित आपल्याला हे दोन्ही पापलेटला जे त्याचं चोळून घ्यायचं आहे। हा मसाला जो आहे तो पूर्णपणे ह्या पापलेटला जो तो लागला पाहिजे। पापलेट भरीत करत असताना शक्यतो करून इतक्याच मोठ्या आकाराची तुम्हाला पापलेट जे ती घ्यायची आहेत तरच ते पापलेट भरीत जे ते खूप छान असं होतं, कारण की तो मसाला वगैरे आपल्याला व्यवस्थित त्या पापलेटमध्ये भरता येतो। तर हे व्यवस्थित मी इकडे पापलेटला जो आहे तो हा मसाला व्यवस्थित इकडे लावून घेते। आता इकडे ह्या दोन्ही पापलेटला मसाला जो आहे तो लावून झालेला आहे आणि 15 मिनिटांसाठी मी हे फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे की जेणेकरून मॅरिनेशन जे ते व्यवस्थित होईल। आणि इकडे पापलेट भरीत करण्यासाठी आपल्याला इकडे 1 वाटी ओला नारळ घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, 2 ते 3 तुकडे आल्याचे घ्यायचे आणि थोडंसं पाणी की हा मसाला जो तो व्यवस्थित इकडे वाटला जाईल असं। आणि आता हे मी मिक्सरला वाटून घेते। तुम्ही इकडे पाहू शकतात इकडे आपल्याला पापलेट भरीत करण्यासाठी स्टफसाठी तो मसाला लागणार आहे तो इकडे झालेलाच आहे। तर आता हा मसाला आपल्याला व्यवस्थित इकडे परतून घ्यायचा आहे एका कढईमध्ये। तर एका कढईमध्ये मी इकडे 3 ते 4 चमचे एवढं तेल घालून घेतलेलं आहे, छोटे 3 ते 4 चमचे। आणि आता हा मसाला जो तो व्यवस्थित आपल्याला इकडे भाजून घ्यायचा आहे। म्हणजे ज्या वेळेला आपण हे पापलेटमध्ये स्टफ करू तर कुठेही असा त्याचा कच्चेपणाचा राहणार नाही आणि ते खायला पण खूप छान असा लागतो। तर ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेते आणि व्यवस्थित आपल्याला इकडे परतून घ्यायचं आहे। अगदी मंद गॅसवरती इकडे मसाला जो आहे तिकडे परतून घ्यायचा आहे हा। ह्याच्यावरती आता मी झाकण देऊन ठेवते। एक 5 ते 7 मिनिटं तरी हे झाकण जे ते असंच ठेवलेलं आणि मध्ये मध्ये आपल्याला हे असं व्यवस्थित इकडे परतून घ्यायचंय, नाहीतर हे इकडे खोबरं असल्यामुळे हे कढईला जे ते लागू शकतं। इकडे तुम्ही पाहू शकता तिकडे खोबऱ्याचं हे जे भरीतसाठी जे लागणारं वाटण जे ते व्यवस्थित इकडे भाजून झालेलंच आहे। आता ह्याच्यामध्ये मी पिस्ता बदाम आणि मनुका त्यासुद्धा घालून घेणार आहे। म्हणूनच आपण ह्याला शाही पापलेट असं बोलतो, कारण की ह्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स वापरलेले आहेत। ह्या ड्रायफ्रूट्समुळेच ह्या पापलेट भरीची चव जी आहे ती खूपच एकदम छान अशी येते। तर इकडे एक अर्धा तास आपले इकडे पापलेटसुद्धा इकडे व्यवस्थित इकडे मॅरिनेट झालेलेच आहेत। तर तुम्ही इकडे पाहू शकता फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे हे पापलेटला मसाला जो आहे तो व्यवस्थित असा कोट होतो। म्हणजे आपण ज्यावेळेला पापलेट हे फ्राय करणार हा मसाला कुठेही पापलेटपासून असा वेगळा असा होत नाही आणि व्यवस्थित पापलेटला हा लागून राहतो। तर आता इकडे आपण जे पापलेट भरीत करण्यासाठी जे इकडे आपण वाटण करून घेतलेलं ते सुद्धा इकडे बऱ्यापैकी थंड झालेलं आहे। तर आता आपण इकडे व्यवस्थित इकडे स्टफ करून घ्यायचं आहे। तर तुम्ही इकडे व्हिडिओमध्ये पाहू शकतात की मी कशा पद्धतीने हा मसाला जो आहे तो सर्व इकडे पापलेटमध्ये जो तो भरून घेते।
अतिशय व्यवस्थित आणि एकदम असं भरून घ्यायचं आहे हा, तरच आपल्याला अगदी पापलेट भरीची टेस्ट जी आहे ती खाताना प्रत्येक बाईटमध्ये हा मसालासुद्धा येतो आणि ते खायला खूप छान असं लागतं। तर इकडे मी व्यवस्थित हा मसाला जो आहे इकडे दोन्ही पापलेटमध्ये इकडे मी स्टफ करून घेते। हा मसाला स्टफ करून झाल्यावरती पुन्हा एकदा ही 10 ते 15 मिनिटांसाठी मी फ्रीजमध्ये ही पापलेट जी ती ठेवून दिलेली, म्हणजे आपण जे पापलेटचा तो मसाला जो आतमध्ये स्टफ केलाय तो सुद्धा व्यवस्थित त्या पापलेटमध्ये सेट होईल, म्हणजे आपण ज्यावेळेला पापलेट फ्राय करू ते फ्राय करताना तो मसाला जो आहे तो व्यवस्थित त्याच्यामध्येच असं राहील असं। तर एक 10 ते 15 मिनिटांसाठी आपण हे फ्रीजमध्ये ठेवून देऊया। तिथपर्यंत इकडे मी आता पापलेट फ्राय करण्यासाठी 2 चमचे तांदळाचं पीठ ते 2 चमचे बारीक रवा असं इकडे प्रमाण जे ते घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे। 1 चमचा काश्मीरी रेड चिली पावडर वापरलेली आहे आणि एक अर्धा चमचा एवढी हळद आणि हे व्यवस्थित आपण इकडे मिक्स करून घ्यायचं आहे। आता एक 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत आणि पापलेट सुद्धा व्यवस्थित इकडे मॅरिनेट झालेलं आहे, तुम्ही इकडे पाहू शकता। तर आता हे पापलेट जे आहे ते मस्तपैकी आता इकडे फ्राय करण्यासाठी आता तयारच झालेलं आहे। तर चला तर आपण पटकन आता हे पापलेट जे ते फ्राय करूनच घेऊया। तर एका नॉनस्टिकच्या पॅनमध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला इकडे एक एक करूनच हे पापलेट जे ते फ्राय करून घ्यायचे। का पापलेटची साईज खूपच मोठी असल्यामुळे आपल्याला एक एक करूनच हे पापलेट जे ते इकडे फ्राय करून घ्यायचे आहे आणि ह्याच्यावरती रवा आणि तांदळाची पिठी जी आपण इकडे करून घेतलेली आहे ती सुद्धा आपण व्यवस्थित इकडे पापलेटवरती लावून घ्यायची आहे, की जेणेकरून ते पापलेट सुद्धा मस्त असं क्रिस्पी असं होईल असं। तर एका बाजूला आपल्या इकडे पॅन सुद्धा मस्त गरमच झालेला आहे आणि तेल सुद्धा बऱ्यापैकी गरम झालेलं आहे। तर आता आपण इकडे पापलेट जे तिकडे फ्राय करून घेणार आहोत। हे पापलेट फ्राय करत असताना गॅसची फ्लेम जी आहे ती शक्यतो करून मिडियमच ठेवायची, कारण की आतमधला मसाला सुद्धा आपला व्यवस्थित इकडे असं शिजला पाहिजे। ऑलरेडी आपण इकडे शिजूनच घातलेलं आहे, त्याच्यामुळे म्हणजे तेवढं पण असं हे नाही आहे की म्हणजे हा एवढा असं शिजलाच पाहिजे असं, पण व्यवस्थित तो त्याच्यामध्ये तर बाइंड व्हायला पाहिजे, म्हणजे ती टेस्ट जी आहे ती खाताना खूप छान अशी येईल। तर एक 2 ते 3 मिनटं मी फक्त एक झाकण देऊन ठेवणार आहे, का तर व्यवस्थित जो आहे तो मसाला इकडे व्यवस्थित आता शिजेल असं। आणि तुम्ही इकडे पाहू शकतात की मी इकडे दोन्ही बाजूनी हे पापलेट जे आहे ते व्यवस्थित असं खरपूस असं रंगावर ते इकडे फ्राय करूनच घेते। हे पापलेट फ्राय व्हायला जवळजवळ 10 ते 15 मिनटं एवढा वेळ जो तो जातोच, तेव्हाच हे पापलेट जे ते व्यवस्थित असं फ्राय असं होतं। पेशन्सनी करायला लागतं, पण नंतर ह्याचा तो रिझल्ट जो येतो तो खूपच असं ऑसम येतो आणि खायला तितकट टेस्टी आणि भारी असं लागतं। तर मला नक्की खात्री आहे की आजचं आपलं हे पापलेट भरीत पाहून तुमच्या तोंडाला सुद्धा जे ते पाणी सुटलंच असेल, तर तुम्हाला सुद्धा असं वाटेल की आपण सुद्धा हे पापलेट भरीत जे ते कधी एकदा करून पाहू ते। आणि तुम्ही पाहू शकतात की ह्या पापलेटचा आतला मसाला सुद्धा तुम्ही इकडे पाहू शकतात किती मस्त असं इकडे फ्राय करून झालेलं आहे आणि पापलेट सुद्धा खूपच मस्त असं फ्राय झालेलं आहे, एकदम क्रिस्पी ज्युसी आणि खूपच छान असं लागतं हे। तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी जी तर नक्की ट्राय करा आणि आता तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी आवडली तर रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा आणि अजूनच जर तुम्ही रुचिताज किचन या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर पुन्हा आपण भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय रेसिपी अँड माय व्हिडिओ। पुन्हा भेटू, बाय बाय, थँक्यू।